हॅलो फ्रेंड्स. काल आपण सेट म्हणजे संच नावाचं एक चॅप्टर सुरू केलं होतं. त्याच्यात तुम्हाला काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. वेगवेगळ्या प्रकारची संख्या, नंबर्स, त्यांची माहिती दिली. संच लिहिण्याच्या पद्धतींची नावं सांगितली. लिस्टिंग मेथड आणि सेट बिल्डर मेथड, यादी पद्धत, गुणधर्म पद्धत. पण एक मात्र नक्की की ते जे मी घटक सांगितलेत तुम्हाला, ते जे मी घटक सांगितले, इलेमेंट सांगितलेत ना, ते नेहमी महिरपी कंसातच म्हणजे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणं हे कंपल्सरी आहे. तर आपण कालचे आणखी काही एक एक्झाम्पल्स लिहूयात. जसं एक एक्झाम्पल्स मी घेतो आता. लिस्टिंग मेथडच बघतोय आपण. त्यालाच रोस्टर मेथड पण म्हणतात. लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड पण म्हणतात. लक्षात राहू द्या, लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड पण असं म्हणतात, और रोस्टर मेथड यादी पद्धत. याचे काही आणखी एक्झाम्पल आपण घेऊया. रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथडचे काही आणखी एक्झाम्पल घेऊया. जसं एक एक्झाम्पल मी बोर्डवर लिहितो. हे बोर्डवर आपण काही लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड यादी पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काही संच दिले, ते आपल्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड किंवा यादी पद्धतीने ते लिहायचे. आता जसं आपल्याला दिलंय पहा, 7 बेसिक साऊंड, 7 सुरांचा संच, 7 बेसिक साऊंड. काय आहे आपली पहिली अट? संचाला, सेटला एक नाव द्या. ते एक नाव दिलं ए. काय आहे 7 सूर? सा. मराठीवाले मराठी, इंग्रजीवाले इंग्रजीत लिहितील सा. नंतर रे, नंतर ग, नंतर बघा ना, सा रे ग म प ध नि सा. तुम्हाला माहिती ना, सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म प ध नि सा. हे तुम्हाला सगळं 7 सूर माहिती ना. मग हे सा रे बघा तुम्ही. नंतर ग, सा रे ग म प ध आणि नी. ब्रॅकेट कंप्लीट. हेच आहे ना, सा रे ग म प ध नि. हे 7 सूर असं आपण लिहितो. आता पुढचं, समजा नाव दिलं सेटला, संचाला एम. 10 पेक्षा मोठी आणि 20 पेक्षा लहान, ग्रेटर दॅन 10, लेस दॅन 20 अशा नॅचरल नंबर, अशा नैसर्गिक संख्या. 10 पेक्षा मोठी 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. कर्ली ब्रॅकेटच मेन आहे, ते महत्वाचं आहे. आपल्याला तो कर्ली ब्रॅकेटच लिहावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला महिरपी कंसच लिहावं लागेल. पुढचं आहे व्होवेल्स इन इंग्लिश. इंग्रजीतील 5 स्वर. आधी संचाला नाव द्या. सपोज एन नाव दिलं. कोणते? 5 व्होवेल्स, 5 स्वर. ए, ई, आय, ओ, यू. बस, सिंपल. हे सगळे आपण काय बघतोय? लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड, यादी पद्धत बघतोय. खाली बघा, धन आणि ऋण नसलेली पूर्णांक संख्या. सेट ऑफ इंटिजर विच इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. अशी कोणती संख्या आहे की जी धन पण नाही आणि ऋण पण नाही, जी पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, ती 0 आहे. मग सपोज आपण नाव दिलं संचाला ए, ती संख्या माहिती आपल्याला 0, म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलं 0. दॅट इज अ लिस्टिंग मेथड. आता आपल्याला काही उदाहरणं विचारतात. सपोज राईट अ सेट ऑफ ऑल मंथ्स विच हॅव 30 डेज, म्हणजे 30 दिवस असलेल्या महिन्यांचा संच. ज्या महिन्यामध्ये 30 दिवस आहे ते महिने तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारतात की 7 खंडांचा संच, म्हणजे 7 कंटिनेंट. माहिती तुम्हाला पृथ्वीवरचे 7 खंड, उत्तर म्हणजे अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका वगैरे, ते 7 खंड तुम्हाला लिहायचे. तर असे बरेचशी उदाहरणे यामध्ये येतील, अशा लिस्टिंग मेथड. तर आज आपल्याला लिस्टिंग मेथडची तर आपल्याला नुसती ओळख तर झालीये. आता पुढची आपल्याला बघायची सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर मेथड, गुणधर्म
पद्धत. आता या पद्धतीमध्ये, या मेथडमध्ये आपल्याला सेट बिल्डर मेथड, त्याला रूल मेथड असं पण म्हणतात, गुणधर्म पद्धत असं पण म्हणतात. याच्यामध्ये असे काही इलेमेंट्स किंवा घटक असे स्वल्पविराम देऊन लिहित नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या संचाच्या प्रॉपर्टीचा म्हणजे गुणधर्माचा वापर करावा लागतो. तर आता इथं जरा नीट लक्ष द्या, मी एक सिंपल उदाहरण लिहितोय. तर सपोज सेटला तर नाव द्यावं लागेल ए. सेटला आपण नाव दिलं ए. तर मग एक एक्झाम्पल मी घेतोय, जरा नीट लक्ष द्या. हे एक सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड किंवा यादी पद्धतीचं उदाहरण आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी या ठिकाणी अर्थ आहे. तर जसं या ठिकाणी हा जो कर्ली ब्रॅकेट आहे त्याला म्हणतात द सेट ऑफ. ही जी व्हर्टिकल लाईन, उभी लाईन दिसते ना तुम्हाला, याला म्हणतात सच दॅट. याला म्हणतात सच दॅट. तर मग हे नेमकं काय आहे, तर हे वाचायचं कसं, तर बघा नीट. आज फक्त आपण ओळख करणार आहे. ए हा ए, इज ब्रॅकेट म्हणजे द सेट ऑफ. ए इज द सेट ऑफ कोणाचा, हे पहा एक्स चा. ऑल एक्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. याला काय वाचणार, सच दॅट. म्हणजे ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट असा संच आहे की एक्स इज इंटीजर. एक्स ही काय, इंटीजर. पण कशी इंटीजर आहे, ग्रेटर दॅन -2 आणि लेस दॅन 3. हे पहा, एक्स ही काय, -2 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा लहान. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट काय, एक्स इज इंटीजर लेस दॅन किंवा एक्स इज अ इंटीजर बिटवीन -2 and 3. बरोबर. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इंटीजर बिटवीन -2 and 3. म्हणजे इथं काय लिहिणार आपण, ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही -2 आणि 3 मधील पूर्णांक संख्या आहे. हे कळालं. या प्रकारे सेट बिल्डर मेथड लिहितात. इथे गुणधर्म आपण लिहू शकत नाही. इथं गुणधर्म आपण लिहू शकत नाही. तर हे लक्षात राहू द्या. तुमच्याकडे नोटबुक वगैरे असते, तुम्ही लिहित आहात. तर आता आणखी पुढे जाऊया.
कशाला काय म्हणतात ते सगळं आपण लिहिलेलं जे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता एक्झाम्पल आपल्याला दोन साईड बघायचे, एक हे आणि एक हे. याचा अर्थ असतो बिलॉंग्स टू, घटक असणे, आणि याचा अर्थ असतो नॉट बिलॉंग्स टू, घटक नसणे. हे नीट लक्षात राहू द्या, घटक असणे आणि घटक नसणे. आता जस्ट सपोज एक उदाहरण घेतलं, कोणती मेथड आहे? लिस्टिंग मेथड, यादी पद्धत 5 6 7 8. तर मग हे जे आहेत हे घटक आहेत सगळे, इलेमेंट्स म्हणतात याला, इलेमेंट्स ऑफ सेट, संचाचे घटक. तर आता मी काय लिहितो इथं बघा, 5 बिलॉंग्स टू ए. 5 इज बिलॉंग्स टू ए, कारण 5 हा ए मध्ये आहे ना, म्हणून 5 इज बिलॉंग्स टू सेट ए. 5 हा संच ए चा घटक आहे, कारण 5 ए मध्ये आहे. आता सपोज आपण लिहिलं 10 आहे का, मग हे 10 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए, म्हणजे 10 हा संच ए चा घटक नाही. हे कळालं? हे कळालं? ओके, लिहून घ्या. चला नेक्स्ट, याच्यात थोडस काही आपण एक्सप्लेन करूया. काल तुम्हाला मी काही बेसिक संख्या शिकवल्या होत्या, मग त्या ज्या बेसिक संख्या आपण शिकवल्या होत्या, मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शिकवलं होतं एन, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, त्याचा संच असा लिहितात. डब्ल्यू पूर्ण संख्या, असं लिहितात. आय पूर्णांक संख्या, इंटिजर, हा 0 वजा 1 वजा 2, जेवढं मावेल तेवढं. हे 3 आपण बघितले होते. आर असतो रियल नंबर, वास्तव संख्या, जे पुढच्या टॉपिक मध्ये बघायचंय. क्यू हा परिमेय संख्यांचा संच असतो, पण तो कसा लिहिला जातो बघा. क्यू in bracket P upon Q such that P upon Q such that P and Q belongs to I. P and Q belongs to I आणि Q not equal to 0. हे बघा, म्हणजे पूर्णांक संख्या काय असतात? P छेद Q अशा स्वरूपात असतात, बरोबर. P आणि Q कोण आहेत? या इंटिजर्स आहेत. आठवा काल शिकवलं होतं, P आणि Q कोण आहेत? इंटिजर्स आहेत, पूर्णांक. या फक्त अट काय होती? Q नॉट इक्वल टू 0. हा Q जो आहे तो काय नको पाहिजे होता? 0 नको पाहिजे होता, हो ना. तर मग मी जस्ट एक एक्झाम्पल घेतो माझा, आपल्याला आपण बरोबर लिहितोय का? 0 नॉट बिलॉंग्स टू n. हे बरोबर लिहिलं का मी? 0 हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही, कारण नैसर्गिक संख्यांमध्ये 0 येत नाही. बरोबर आहे ना आपलं? हे राईट आहे ना? हे राईट आहे, बरोबर आहे. 0 हा नैसर्गिक संख्यांमध्ये येत नाही, म्हणजे इथं काय येणार? 0 इज नॉट बिलॉंग्स टू काय? n, नॅचरल नंबर. 0 हा n चा घटक नाही. अजून एक एक्झाम्पल. P5 upon 2 belongs to Q. 5/2 हा Q चा घटक आहे. Q काय आहे?
परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आणि 5/2 5/2 ही परिमेय संख्या येईल ना, ही परिमेय संख्या आहे ना, कारण आपल्याला ती p/q स्वरूपात मांडता येते, म्हणून हे बरोबर आहे आपलं हे पण. म्हणजे या ठिकाणी 5/2 इज बिलॉंग्स टू काय, q. 5/2 हा q चा घटक आहे, बरोबर ना. अजून एक, मग आता आपण काही एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतले. हे तुम्हाला सगळं वरती 4 आपल्याला लिहिले, याचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे. कसं वाचणार, q इज द सेट ऑफ ऑल p/q such that p and q belongs to I and q not equal to 0. तो या आपल्याला असा हा एकमेव संच आहे, परिमेय संख्यांचा संच आपल्याला यादी पद्धतीत लिहिता येत नाही. वी कॅन नॉट राईट द सेट ऑफ रॅशनल नंबर इन लिस्टिंग मेथड. हे तुम्हाला सगळं कळालं आहे. ओके, मग आणि काही कळालं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये किंवा ग्रुपला टाका. हा, तर आता आपल्याला पुढे बघायचंय. आपल्याला काही सेट दिलेले असतील लिस्टिंग मेथड मध्ये, ते आपल्याला यादी पद्धतीमध्ये दिलेले असतील, तर ते गुणधर्म पद्धतीत आपल्याला करायचे आहेत, म्हणजे सेट बिल्डर मेथड मध्ये. हा, थोडं सुरुवातीला जड जाईल, पण नीट लक्ष द्या. आपल्याला 2 संच दिलेले आहेत, ते यादी पद्धतीमध्ये दिलेले आहेत, ते गुणधर्म पद्धतीत आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला बोर्डवर 2 सेट दिलेले आहे, जे लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले आहे, ते आपल्याला सेट बिल्डर मेथड मध्ये लिहायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा संख्यांकडे नीट बघा. मी आधी आपल्याला रफ वर्किंग पेपरला लिहायचं नाही, मी रफ का करून दाखवतोय ते घरी समजायला पाहिजे. 5, 10, 15, 20, 25, 30 पाचाच्या पटीतल्या संख्या आहेत ना, मल्टिपल ऑफ 5. म्हणजे या संख्या आपण अशा लिहितो, 5 गुणिले 1, 5 गुणिले 2, 5 गुणिले 3, 5 3 15, 5 into 4 5 चोक 20, 5 into 5 5 5 25, 5 into 6 5 6 30. हे 30 पर्यंत दिलेले आहे. ह्याच्यामध्ये काय बदलतंय, 1 2 3 4 5 6 हे बदलतंय, 1 2 3 4 5 6 बदलतंय. काय कॉन्स्टंट राहतंय, स्थिर राहतंय, तर 5 ही संख्या काय राहते, स्थिर राहते. मग जी स्थिर संख्या असते ती जशीच्या तशी लिहायची. बघा, कॉन्स्टंट नंबर जो आहे, स्थिर संख्या, तशीच लिहिणे. आता बदलतं काय, बदलणारी संख्या, चेंजिंग नंबर, काय मानून घेणे, एन मानणे. स्मॉल एन. हे कायम लक्षात राहू द्या. मग आता हे कसं लिहायचं, जरा शांत चित्ताने आणि जरा नीट लक्ष द्या. हा, तर कसं आहे बघा, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. हा, हे तुम्हाला कळालं, बी इज इन कर्ली ब्रॅकेट, हे तुम्हाला नक्की कळालं कसं लिहायचं आहे. चला, मग एक्स सच दॅट एक्स, एक्स हा अशा एक्सचा संच आहे. तर नीट काळजीपूर्वक बघा, इज इक्वल टू काय चेंज नाही होते, 5 5 ऍज इट इज. काय बदलतंय, 1 2 3 4 5, त्याला काय मानायचं, एन. हे कळालं, 5 एन आहे ना, हे कळालं. पण एन ज्या आहेत, 1 2 3 4 5 6 या कोणत्या संख्या आहेत, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, म्हणून त्या बिलॉंग्स टू कॅपिटल एन. हे कळालं, हे कळालं. आता एन 1 2 3 4 5 6 म्हणजे 7 पेक्षा लहान आहे, म्हणून एन लेस दॅन 7. एन ही 7 पेक्षा लहान असणारी संख्या. हे कळालं नक्की. हा, चला आता हे बघू. रफ लिहायचं नसतं, फक्त एवढं लिहायचंय. आता इथे पण आपण रफ करू.
काय 1 8 27 64 हे क्यूब आहे, घन आहे. जसं एक एकाचा घन आहे, हा दोन दोनाचा घन आहे, तीन तीनाचा घन आहे, चार चाराचा घन आहे. 1 2 3 4 ते 1 2 3 4 चा क्यूब आहे. काय चेंज नाही होते? 3. काय चेंज होत आहे? 1 2 3 4. मग हे कसं लिहिणार? a x such that x is equal to 1 2 3 4 चेंज होत आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? n. वरचा 3 नाही चेंज होते म्हणून त्याला 3. आता चेंज होणारी जी संख्या आहे म्हणजे जी बदलणारी संख्या 1 2 3 4 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. मग n घटक आहे नैसर्गिक संख्येचा. n बिलॉंग्स टू कॅपिटल N. हे कळालं? पण ती संख्या कशी बदलणारी? 1 2 3 4 म्हणजे 5 पेक्षा लहान. n लेस दॅन 5 n 5 पेक्षा लहान. समजलं? नसेल कळालं तर नंतर विचारून घ्यायचंय. आणखी काही गणित आपल्याला घ्यायची आहेत, नीट लक्ष द्या. लिहून घेणार. आधी थोडे संख्यांवरचेच एक्झाम्पल घेऊन घेऊया. सेट बिल्डर मेथड आपण घेतो आहोत. तुम्हाला जमतंय ना? सेट बिल्डर मेथड घेतोय, तुम्हाला जमणार आहे ना? अजून काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत का? अजून काही एक्झाम्पल आपण आता घेऊया. आता सपोज बघा, एक एक्झाम्पल घेतलं. आता जरा नीट बघा बाबांनो. बोर्डवर ज्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला 9 16 25 36 49 64 81 9 16 25 36 49 64 89 81 हे काय आहे? स्क्वेअर आहे, हे वर्ग आहे. जसं बघा, हा 3चा, पुढे 4चा, 5चा, 6चा, 7 7चा, 8चा, 9चा. काय चेंज होत आहे? हे. आणि काय नाही चेंज होते? वरचं दिसतं ते तुम्हाला. मग कसं लिहिणार? m x such that x. खालचं चेंज होत आहे हे ना, म्हणून त्याला n. वरचा 2 जसाच्या तसा. मग आता हे जे चेंज होणाऱ्या संख्या आहे, जसं 3 4 5 6 7 8 9 3 4 5 6 7 8 9 कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. पण ती संख्या कशी रे बाबांनो? ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे आणि ही 10 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा मोठी आहे, 10 पेक्षा लहान आहे. मग ती कशी लिहायची? 2 पेक्षा मोठी कोण आहे? n. आणि 10 पेक्षा लहान n कसं आहे? 2 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान. हे कळालं? नक्की कळालं? नक्की कळालंय. आणखी काही एक्झाम्पल घेऊया. चला, पुढचे 3 एक्झाम्पल. सगळे लिस्टिंग मेथड मध्ये दिलेत आपल्याला, यादी पद्धती, त्यांचं गुणधर्म पद्धत करायचं आहे. तर आता OGD काय बरं अक्षर तयार होईल याच्यापासून? OGD पासून काय तयार होईल? GOD गॉड किंवा DOG डॉग. डॉग पण तयार होईल किंवा गॉड पण तयार होईल. गॉड पण तयार होणार आहे किंवा डॉग पण तयार होणार आहे. मग दोघांपैकी तुम्ही काही पण लिहिलं ना तरीही चालणार आहे. दोघांपैकी तुम्ही काहीही लिहिलं तरीही चालणार आहे, डॉग किंवा गॉड. मग कसं लिहितात? m is equal to x such that x is a letter in the word. काल आपण आदित्यचं घेतलं होतं ना, महिला पिकम्स दिला तरी चालेल, तर कोट दिला तरी चालेल. गॉड तुम्ही डॉग पण लिहू शकता, है ना. x हा अशा, हे कसं वाचणार? m is the set of all x such that x is a letter in the word God. मग m बरोबर x such that x ही गॉड या
शब्दातील काय अक्षर आहे, हो ना. एक्स सच दॅट एक्स हे गॉड या शब्दातील अक्षर आहे. आता पुढे 1 1 4 9 16 25 36 79 100 1 4 9 16 काय हे स्क्वेअर आहे. कोणाचे? हा 1 2 हा 3चा 4चा 5चा 6चा 7चा 8चा 9चा 10चा टुटे. मग एक्स सच दॅट एक्स काय चेंज नाही होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज होत आहे म्हणून याला एन. वरचं चेंज नाही होते 2. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 to 10 कोणता नंबर आहे? नॅचरल. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एन ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून एन हा कॅपिटल एन चा घटक आहे. पण एकापासून सुरू होतात ना नैसर्गिक संख्या, पण ही संख्या 11 पेक्षा लहान आहे म्हणून. कळालं? आता 6 12 18 आपण जसं 5चं एक उदाहरण घेतलं होतं बघा. 6 कसं लिहिणार? 6 1 6 6 2 चा 12 6 3 चा 18 6 4 चा 24 6 5 चा 30 6 6 चा 36 आणि 6 7 चा 37 सॉरी 42. 6 1 6 7 2 12 7 1 18 7 24 6 25 30 6 7 36 आणि 7 42. काय चेंज होत आहे? 1 2 3 4 5 6 7 चेंज होत आहे. 1 2 3 4 5 6 7 कट चेंज होत आहे. 6 चेंज नाही होते. मग आपण कसं लिहितो हे? एक्स सच दॅट एक्स 6 6 6 6 6 चेंज नाही होते. हा 6 1 2 3 4 5 6 7 चेंज होतोय म्हणून एन. पण जी चेंज होणारी संख्या आहे ती कोण आहे? 1 2 3 4 5 नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एकापासून तर सुरू होते 7 पर्यंत संपते म्हणजे 8 पेक्षा लहान आहे म्हणजे एन लेस दॅन 8. कळालं? ओके. पुढचं आता काही पुढचे एक्झाम्पल्स आहे. सगळे यादी पद्धतीतले आहे. आपल्याला सेट बिल्डर मेथडने करायचे आहे. म्हणजे यादी पद्धतीतले गुणधर्म पद्धतीत करायचे आहेत आपल्याला. तर 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 कोणत्या संख्या आहेत रे या? व्होल नंबर्स म्हणजे काय? पूर्ण संख्या आहेत. आणि त्या ज्या संख्या आहेत त्या 6 पेक्षा लहान आहेत. 6 पेक्षा लहान आहेत म्हणजे हे आपल्याला समजून गेलं. हे कसं लिहायचं? x such that x is a whole number less than किती? 6. बरोबर. m बरोबर x such that x ही 6 पेक्षा लहान कोणती संख्या आहे रे? पूर्ण संख्या आहे. ओके. आणि ब्रॅकेट कंप्लीट. काल मला एकाने व्हॉट्सअपला आन्सर्स पाठवले होते पण त्याने हा ब्रॅकेट वापरला होता. अतिशय हे सगळं रॉंगच आहे. असं लिहितच नाही. याच ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहावं लागेल. चला आता TEA याच्यावरून शब्द कोणता तयार होतो? एक तर ATE8 तयार होतो किंवा TEAT तयार होतो. मग तुम्ही काही पण लिहू शकतात. मग m is equal to x such that x is a letter in the word T. m बरोबर x such that x हे T या शब्दातील काय आहे? अक्षर आहे. आता बघा तर -3 -2 -1 0 1 2 कोणत्या संख्या आहेत या? या आहेत पूर्णांक संख्या. या इंटिजर्स आहेत. हो ना. त्याला आय ने आपण दाखवतो. मग हे कसं लिहिणार? n x such that x काय आहे? बिलॉंग्स टू I. x
हा आय चा घटक आहे. का बरं? कारण आय ही पूर्णांक संख्या आहे आणि दिलेल्या आपल्याला पूर्णांक संख्या आहे. पण कशा? याच्या पुढे गेलो तर -4 म्हणजे -4 पेक्षा मोठी आणि याच्या पुढे गेलो तर 3 पेक्षा लहान. हो ना? वजा याच्या इथून तर नाही स्टार्ट करणार, याच्या पुढे गेलो तर -4 आहे ना. म्हणजे काय? -4 इथे काय येणार? x आणि इथे काय येणार? 3. म्हणजे काय याचा अर्थ? ग्रेटर दॅन -4 लेस दॅन 3. -4 पेक्षा मोठी, 3 पेक्षा लहान. कारण इकडे -4 पुढे जाईल म्हणजे -4 पेक्षा ही मोठी आहे आणि ही 3 पेक्षा लहान आहे. हे कळालं? मग आता 1 3 5 7 9 डॉट 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 कोणत्या संख्या आहेत या? 1 3 5 7 9 ऑड नंबर आहे या. म्हणजे काय लिहिणार? p is equal to x such that x is a set of odd number. p is equal to x such that x हा विषम संख्यांचा संच. बरोबर? नक्की कळालं हे? ओके, आता पुढचं. आता काही एक्झाम्पल आपण घेतले पुन्हा. ताना पी ही नी पा जा. रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू व्हायलेट इंडिगो हे काय आहे? इंद्रधनुष्यातले रंग आहेत. हो ना? कलर्स इन रेनबो. हे इंद्रधनुष्यात रंग आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग या ठिकाणी हे कसं लिहिणार? A is equal to x such that x is a color in rainbow. है ना? A is equal to x such that x हा इंद्रधनुष्यातील काय आहे? रंग आहे. आता एक लक्षात राहू द्या, हे जे पुढचं एक्झाम्पल आहे -4 -3 -4 तर हे 16 चं स्क्वेअर रूट आहे. 16चं वर्गमूळ आहे. 16चं वर्गमूळ +4 पण येईल -4 पण येईल. कारण 4चा वर्ग पण 16 आहे, -4चा पण वर्ग 16 आहे. कारण वर्ग कधीच वजा नसतो. म्हणून जर आता -3 आणि आता सपोज हे म्हणजे हे काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 16. म्हणजे b is equal to x such that x is a square root of 16. b is equal to x such that x हे 16चे वर्गमूळ आहे. तुम्ही लिहून घ्यायचे. जर समजा असं आलं इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 9 हे 9चे वर्गमूळ आहे. हे असं आलं इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 4 हे 4चे वर्गमूळ आहे. असं आलं इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25 हे 25चं वर्गमूळ आहे. असं आलं इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 100 हे 100चं वर्गमूळ आहे. हा, आता नीट बघा. 3 5 7 9 11 13 या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या, ऑड नंबर है ना? बरोबर ना? मग हे कसं लिहिणार? m is equal to x such that x 3 5 7 9 11 13 x such that x is an odd number है ना? and बघा याच्या आधी काय येतं? 2 पेक्षा मोठी आणि याच्या आधी काय येतं? 14 पेक्षा लहान. म्हणजे काय? 2 पेक्षा मोठी आहे आणि 14 पेक्षा लहान आहे. हो ना? काय ना? m is equal to x such that x ही विषम संख्या असून ती काय आहे? 2 पेक्षा मोठी आणि 14 पेक्षा लहान आहे. कळालंय आजचा टॉपिक? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांना. टेक केअर. आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.